नमस्कार शंभू. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. बोला भाऊ. कुठून आले शेतकरी आपल्याकडे? आज आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यातून तुळजापूर पासून शेतकरी आले होते. भरपूर दिवसाचे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. तर आज बाजारात आल्याच्या नंतर आपण 4 म्हशी अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीर दिलेल्या आहेत दादाला, आणि दादाचा व्यवस्थित परिचय घ्या. बरं. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले आपण प्रॉपर? आम्ही आलोय शिंदळावाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर. लातूरवरून आले. आज किती म्हशी खरेदी केल्या आपण घोडेगाव बाजारात? 4 खरेदी केल्या. 4 खरेदी केल्या. तर शंभू, म्हशी कशा ताज्या आहेत का भाकड? संपूर्ण ताज्या म्हशी आहेत आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत. 1 नंबर उच्च दर्जाच्या टॉप ब्रँडेड म्हशी आहेत. म्हणजे अशा म्हशी बाजारात तुरळक म्हशी आहेत. म्हणजे 1 नंबर म्हशी दिलेल्या आहेत. आपण बाजाराचं नाक मानता येईल अशा म्हशी. क्वालिटी दिल्यात एकदम? हो, 1 नंबर क्वालिटीच्या 15-16 लिटर दुधाची कॅपॅसिटी असलेल्या म्हशी आहेत. तर कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत? आता सगळ्या मासांनी प्युअर मुर्रा मासांमध्ये म्हशी आहेत. म्हसांमध्ये का? हो, एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो, बघू शकता. आम्हाला म्हशींचं कसे सौदे झालेत काय कळंग का? म्हशीचे सौदे आता शेतकऱ्याकडून आहे का तोंडाने? बरं बरं बरं, ठीक आहे. दाखव बरं म्हशी कुठे. संपूर्ण म्हशीचे सौदे कसे झाले ते सांगा. तर दादा ही पहिली म्हैस कशी झाली आपण जी घेतली ती? ही 1,15,000. 1,15,000. हिला किती दिवस टाईम आहे अजून? तिला 8 दिवस सांगितलं. 8 दिवस टाईम आहे का? सगळ्या खाली झालेले घेतले का मांडीवर म्हणजे जवळ आलेले आहेत, कच्चे आहेत? जवळ आलेले 2 खाली झालेले. 2 खाली झालेले आहेत. याच्यात काय बोली दिली आपल्याला? दुधाची 15-16 लिटरची. हां, आणि अजून अंगाची सडाची त्यांना बोली दिलेली आहे आपण. अंगा सडाची बोली दिली. आता 2 म्हशी जाणलेल्या आहेत. 2 म्हशी गाभण आहेत. गाभण म्हशीची अंगाची सडाची दुधाची बोली आणि 2 ज्या म्हशी जाणलेल्या आहेत त्या म्हशी पिळून दिल्यात. त्यांना दूध बीत काढून दिलंय आणि आता त्यांचे फक्त आता दुधाची बोली अंग सडबिड इथून फोडून दिली व्यवस्थित. ही 2 नंबरची म्हशीची काय किंमत झाली? ही म्हैस घेतलेली आपण 1,15,000. ही म्हैस घेतली 1,35,000. 1,35,000. ती म्हैस घेतली आपण 1,25,000. आणि ती जी शेवटची म्हैस आहे ती 93,000 रुपयाला घेतलेली आपण. 93,000 खाली झाले का? 2 सगळे ब्रँडेड म्हशी आहेत एकदम व्यवस्थित. 2 खाली झाले? 2 खाली झालेले आहेत आणि 2 गाभण आहेत. तर कसं काय वाटलं बाजार दादा? बाजार लय मोठा आहे, एकदम मोठा आहे ना बाजार आहे. या म्हशी घेण्यासाठी आपण किती म्हशी पाहिजे जवळ? या म्हशी घेण्यासाठी आम्ही जवळपास 150 म्हशी पाहिल्या. 150 म्हशीतून 4 दुधाच्या म्हशी सिलेक्ट केल्यात आपण. याच्यापूर्वी कुठं बाजारात गेले होते पहिलं तुम्ही म्हशी वगैरे बघायला, गाय बघायला? नाही, पहिलेच ह्याच बाजारात. याच बाजारात आले. आता पहिला काही म्हशीचा अनुभव असेल ना तुम्हाला? नाही ना, पहिल्या किती म्हशी तुमच्याकडे? पहिल्याच्या 10-15 म्हशी आहेत. 10-15. त्याच्यामध्ये गवळं आहेत, काही ना 4 मुरा, 2 जाफरा आहेत. आता मला काल तुम्ही कॉल केल्याच्या नंतर मी व्यवस्थित तुम्हाला माहिती दिली आणि मग बाजारात आल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित आम्ही म्हशी दिल्या का? दिल्या. काय अडचण आली का व्यवहार? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्यवहार झाले का? झाले. आता तुम्ही ज्या किमतीला म्हशी ठरवा त्या किमतीला आपण म्हशी ठरवलेल्या आहेत. काही कमी जादा केलं का त्याच्या? काय बी नाही. तुमच्या मनासारखे व्यवहार झाले का? आता खात्रीशीर म्हशी तुम्हाला भेटल्यात का? आता एकंदरीत माझ्याविषयी तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगता? व्यवस्थित माणूस आहे का मी घोडेगावला? नाही, व्यवस्थित माणूस आहे. अवश्य येऊन त्यांनी ह्यांच्यातर्फे म्हशी घेण्यात याव्या. सौदा केला तर काय अडचण नाही मित्रांनो, बघू शकता. शुभम शेतकरी खुश आहे. 4 म्हशी आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. आता झालेल्या व्यवहारात तुम्ही समाधानी आहेत का? आहेत. आता येणारे शेतकरी आपल्याकडे आले पाहिजे का? आले पाहिजे. व्यवस्थित आहे का आपलं? अवश्य आवर्जून यावे. जे आपण युट्यूबला बोलतो तसं ऍक्च्युली खरं आहे का आपलं वागणं बोलणं तसं व्यवस्थित? काही अडचण नाही ना? समाधानी आहेत ना तुम्ही? बोला जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. दादा या खाली झाले त्यांच्या खाली काय पारडे आहे का? दोन्ही खाली पण पारडे आहेत. पारडे आहेत का? गाडी वगैरे केली का? तसं गाडी बिडी पावती बिवती व्यवस्थित करून दिली त्यांना आपण. पावती वगैरे करून घेतलेली? मित्रांनो बघू शकता. असं जर तुम्हाला बोलीत म्हशी खरेदी करायची असतील दुधाच्या अंगाच्या सडाच्या तर तुम्ही शिवम भाऊला कॉन्टॅक्ट करून बाजारात येऊ शकतो. शिवम दादा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. माझा नंबर 7823 850 332, राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. अजून पण माल आहे का आपल्याकडे? हो, कंटिन्यू माल असतो आपल्याकडे. कंटिन्यू माल असतो का? पुढच्या शुक्रवार राहील का दादा? हो, राहील. कंटिन्यू 5-6 म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात आपल्याकडे. रेटचं काही कमी जादा म्हणजे? रेट आता तुम्हाला 80,000 रुपयापासून पुढे 1,30,000 1,40,000 पर्यंत म्हैस भेटू शकते. 1,30,000 1,40,000 पर्यंत. हो, कारण की आता दुधाचं सीझन चालू आहे ना. हो, लस्सी वगैरे चालू आहे. त्याच्यामुळं म्हशीला भरपूर मागणी असल्यामुळं म्हशीला भरपूर मार्केट आहे सध्याला. त्याच्यामुळं रेट थोडे तडकलेले आहेत म्हशीचे. चालतंय दादा. बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे सर्व म्हशी आहेत. 2 खाली झालेल्या आणि 2 कच्च्या म्हशी आपण त्यांनी शेतकऱ्यांनी बाजारातून घेतल्यात आणि ते पहिले म्हशीतले जाणकार असून म्हशी एकदम क्वालिटीच्या त्यांनी खरेदी केल्या आहेत. तुम्हाला म्हशी मी मागून दाखवतो. मित्रांनो म्हशीचे ठेके पाहून घेऊ शकता आणि ते जाणकार शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व बाजारात पारखून म्हशी घेतल्या. बाजारात फिरून त्यांनी सौदे केले. शिवम भाऊच्या दावणीवरती त्यांना म्हशी पटल्या नव्हत्या.
त्यानंतर त्यांनी ह्या दावणीवरती येऊन शुभभाऊ मार्फतच म्हशी खरेदी केलं. म्हशीची क्वालिटी तुम्ही पाहू शकता.